वैभवजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष स्वागत आहे आपलं आमदार चषक 2024 स्पर्धेमध्ये. महेंद्र म्हात्रे आणि विनय म्हात्रे सलामीची जोडी मैदानामध्ये आणि बॉलिंग ट्रॅक वरती शुभम पाटील. पहिला बॉल, पहिलाच बॉल कट केला, थोडासा लेट खेळले होते. पॉइंट मध्ये फिल्डर आहे. सुरुवात झाली आहे. यावेळेस फटका चांगला ऑन साइडला ड्राइव्ह केले, बॉलला सिंगल त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. दोन्ही अगदी शेजारील गावं आहेत, परंतु आज या नावेखाडी गावामध्ये एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळणार आहेत. एकंदरीत विचार केला तर दोन्ही टीमसाठी हा प्रवास कोणासाठी सुखाचा ठरेल हे मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील. एकीकडे संकेत भूमिका स्पोर्ट्स चिरले तर दुसरीकडे खंडोबा जासई. टॉस जिंकला चिरले टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगचं आमंत्रण दिलंय जासई टीमला. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल अगदी पॉइंट मध्ये अडवला जातोय. सिंगल इथून मात्र मिळेल. सिंगल सोबत टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना आपलं पाहायला मिळेल. 2 धावा त्या धावफलकावरती लागल्यात. 5 षटकांचा सामना. फ्रेश राऊंड सध्या सुरू आहे. पहिला बॉल डॉट, त्यानंतर दुहेरी एक सिंगल. इथे मात्र बॉल हवेत. फिल्डर बॉल खाली आहेत. कॅच होईल का? इथे कॅच ड्रॉप. सुजित पाटील आणि टीमचा अनुभवी खेळाडू आहे. बऱ्याचशा लांबचं अंतर त्याने कट केलं होतं, परंतु कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाली. करणने कॉल दिला होता सुजित घ्यावं, परंतु तसं होताना दिसत नाहीये. 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल 4 वर जाऊन पोहोचली आहे. 4 धावा आहेत आतापर्यंत स्कोर कार्डवर. श्री गणेश क्रिकेट क्लब नावाखाली आयोजित आमदार चषक 2024 पनवेल उरण. पाच बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. बॉलिंग ट्रॅक वरती सध्या शुभम पाटील चांगली बॉलिंग करतोय. वेगावरती स्वार होऊन बॉलिंग करणं पसंत आहे त्याला. समोर उडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरकडे. 38 सर्कलच्या अगदी बाहेर जाऊन बॉलला अडवलंय. तोपर्यंत एकच सिंगल आली. ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची एकूण धावसंख्या आहे धावफलकावरती. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना खंडोबा जासई 5 वर 0. चला स्पीडअप करा. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नकोय सध्या. स्पीडअप करा प्लीज, आम्ही सातत्याने विनंती करतोय. अद्यापही हा सामना सोडून आपल्याला 4 सामने खेळायचे आहेत आणि घड्याळामध्ये जवळजवळ 2 वाजलेले आहेत. त्यामुळे वेळेमध्ये आपल्याला सामने पूर्ण करायचे असतील तर वेळेचं योग्यरित्या नियोजन करायला हवं. चला दुसरं षटक अजूनही सुरू होत नाहीये. वेळ सर थोडंसं लक्ष ठेवा. जीवन सर भरपूर वेळ होतोय, कारण यावेळेस मात्र आपण पाहू शकतो पहिला बॉल सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा येतो. अतिरिक्त धावेमध्ये वाढ होताना पाहायला मिळते.
वाईट बॉल आला, सिंगल आली, टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते 6 धावा. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं, बॉल बॅटची एज घेऊन मागे चाललाय, विकेट किपर बॉलला अडवतोय, तोपर्यंत मात्र कोणतीही रन मिळत नाही. आलाय डॉट. प्रत्येक डॉट बॉल साठी धडपडतोय सध्या चिरले संघ, परंतु मोठ्या फटक्यांसाठी आतुरता नक्कीच आता शिगेला पोहोचली आहे ती खंडोबा जासई टीमच्या खेळाडूची. याही वेळेस बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न, बॉल चालला मागे स्क्वेअर लेग कडे, फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे, बॉल उचलून फेकेल प्रियांशू, तोपर्यंत मात्र एक रन रोखू शकत नाही. एका धावेबरोबर टीमची टोटल झाली 7. प्रत्येक क्षेत्ररक्षक आज मात्र 100% आपले देण्याचा प्रयत्न करतोय टीमसाठी आणि ते गरजेचंच आहे. दुसऱ्या षटकाला जसं प्रारंभ झाला ना तसा एक खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर गेला. पॉवर प्ले नंबर 2 मध्ये 3 खेळाडू तुम्हाला बाहेर ठेवण्याची मुभा आहे आणि त्यातीलच एक खेळाडू आता बाहेर असला आपल्याला पाहायला मिळतो. टोटल 3. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये येतोय आणि त्याचं प्रतिउत्तर नव्हतं त्या बॅटरकडे, अर्थातच महेंद्र म्हात्रे लेफ्ट हँडेड बॅटर. उन्हाचा तडाखा आता वाढत चालला आणि खऱ्या अर्थाने आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॉल चालला मिड विकेट कडे, फिल्डर उपस्थित आहे, 1 रन मिळणार. सुजित पुन्हा एकदा बॉल जवळ पोहोचेल आणि याच रखरखत्या उन्हामध्ये आता या क्रिकेटचा थरार आपल्याला सर्वांना पाहायला मिळतोय. या संपूर्ण मैदानाच्या चहूबाजूने खाडी असलेला आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर बॉल खाली, खूप अंतर होतं आणि भरपूर वेळ घेतली फिल्डरने बॉलपर्यंत पोहोचण्यासाठी. शुभम पाटील आणि आवश्यकता होती खरं तर थोडंसं फॉरवर्ड येण्याची, थोडासा वेट केला नसताना तर मात्र कदाचित कॅचपर्यंत पोहोचू शकला असता शुभम, परंतु वाट पाहत बसला की बॉल कदाचित आपल्यापर्यंत येईल. म्हणूनच म्हटलं जातं ना, संधी आपल्यापर्यंत येत नसते, आपल्या संधीपर्यंत जावं लागतं, संधी शोधावी लागते. तुम्हाला चान्स क्रिएट झाला होता, त्याला तुम्हाला ग्रॅब करायचं होतं. इनसाइड आउट, चांगला फटका आहे, कव्हर्समध्ये डीपला प्रोटेक्शन नाहीये, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बॉलर तयार आहे, बॉलिंग ट्रॅक वरती. 2 षटकांचा पहिला खेळ संपला. शुभम पाटीलला पुन्हा एकदा इन ऍक्शन आपण पाहणार आहोत. सध्या तरी या मॅच वरती आपली पकड घट्ट ठेवली आहे. संकेत भूमिका स्पोर्ट्स शिरले टीमने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय अगदी योग्य होता असंच या निमित्ताने दिसून येते, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात, त्या म्हणजे जासई टीमच्या 14. हा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला खेचला फटका, फिल्डर पाशी बॉल जाईल, करण त्या ठिकाणी उपस्थित आहे. एका सिंगलच्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचेल. 15 ऑन द बोर्ड. जबाबदारीपूर्ण खेळावा लागेल, कारण खंडोबा जासई टीम आता सध्या तरी आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी टीम सोबत खेळते, कारण अनेक वेळा हे संघ एकमेकांच्या समोर उभे येऊन ठाकलेत. हाही बॉल टप्पा पडल्यानंतर पाहू शकताय अगदी थोड्यात उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतो बॉल. डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल साठी आता भरपूर महत्व प्राप्त होत आहे.
कारण चिर्ले टीमला सध्या तरी माहीत आहे या डॉट बॉलचं महत्त्व, कारण विकेट गमावलेली नाही आहे ही प्लस बाब आहे ती म्हणजे जासे टीमसाठी. परंतु विकेट गमावलेली नसून देखील आक्रमकतेचं नाव अजूनही समोर येत नाही आहे. आक्रमकता सिद्ध करायला हवी, कारण स्वतःकडे क्षमता आहे, परंतु त्या क्षमतेचा योग्य वेळी वापर जर झाला तरच त्याचा फायदा आहे. ओव्हर द विकेट शुभम पाटील पुन्हा एकदा तयार. हाही बॉल बॅटची आजची कडा घेऊन मागे चाललाय. फाईन लेग कडे फिल्डर नाहीये, बॉल चाललाय सीमा पार, चौकार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आशिष घरत नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिसरे षटक प्रगतीपथावरती संपलं आता. पहिल्या षटकामध्ये शुभमने धावा खर्च केल्या 5, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9. सुजित फुल टॉस बॉल होता ऑन साईडला, मिड विकेटकडे फिल्डर आहे, अगदी सेफली लँड होईल करण मडवीच्या हातामध्ये बॉल. आणि इथे आणखीन एक धक्का बसलाय, तो म्हणजे खंडोबा दासे टीमला दुसरा धक्का बॅट्समन विनयच्या रूपाने. विनयच्या खेळीचा इथे मात्र अंत होताना पाहायला मिळाला. खरं तर विनयसाठी कॅश प्राईज होतं सलग 3 षटकारांसाठी निर्जा 11 टीम कडून 1000 रुपयांचं, परंतु एकही षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. 2 चौकार जरूर आले.
मिलिंद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिलिंद पाटील. समोर असणाऱ्या बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर सुजित. हा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. सरळ विकेट किपरचा वेध घेणारा बॉल. डॉट. प्रत्येक डॉट बॉलसाठी आता भरपूर संघर्ष सुरू आहे चिरले टीमच्या माध्यमातून. त्यांना माहीत आहे प्रतिस्पर्धी त्यांच्या टीमचं प्रत्येक प्लस आणि मायनस पॉईंट. आणखीन एक बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता परंतु जास्त टर्न झाला आणि त्यामुळेच ठीक आहे. इथून वाईट बॉलचा इशारा सुरेश सरांच्या माध्यमातून दिला जातोय. एक्स्ट्रा धाव टीममध्ये जोडली जाणार. स्कोर कार्डवरती आतापर्यंत धावा आहेत 21. हाही बॉल वेगाने मारण्याचा प्रयत्न होता. मागे चालला. रनआउटला चान्स परंतु बॉलची थ्रो थोडीशी वरती झाली. 22चा इशारा येतो पंचांकडून. एक्स्ट्रा एक धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होते आणि सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या 22 जाऊन पोहोचले 22. 4थं षटक मार्गस्थ आहे. तर 5 षटकांमध्ये कमीत कमी धावा इथं जर रोखल्या गेल्या ना तर मात्र संकेत भूमिका स्पोर्ट्स चिरले टीम मॅचला लवकर संपवण्याचा प्रयत्न करेल. परंतु शेवटपर्यंत चांगली बॉलिंग जर जासे टीमची सुद्धा झाली तर मात्र मॅचमध्ये मजा येणार आहे. उस्तूर खेळण्याचा प्रयत्न अतिशय चांगला होता. बॉलला काढले सरळ थर्ड मॅन गलीमधून 4 धावांकरिता चौकार. अप्रतिम संगीत याच गावातील संगीत आपल्याला पाहायला मिळाला, ऐकायला मिळालं. इथे पाहू शकता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सिंगल एक धाव आली आहे पण त्याचा इशारा पुन्हा एकदा 22चा आमच्यापर्यंत येतोय. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाणार आहे आणि या एक्स्ट्राच्या मदतीने 4थं षटक संपलं. 4थ्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 27. अजूनही शेवटचं एक षटक बाकी आहे. इथे जर हाणामारी झाली, इथे जर मोठे फटके आले तर ॲटलिस्ट 40-42 स्कोर इथे उभा केला जाऊ शकतो. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील ते खंडोबा जासे टीमच्या खेळाडूंना. 27 झाल्या. 27 वर 2 विकेट्स गमावल्यात टीम खंडोबा जासेने. मोठी अग्निपरीक्षा सध्या देताना ते पाहायला मिळतात संकेत भूमिका स्पोर्ट्स चिरले टीमच्या माध्यमातून. शेवटच्या ओव्हरची जबाबदारी करण मडवी आपल्या खांद्यावरती घेतोय. स्विच होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पहा अगदी काही मिली सेकंदामध्ये आपला अँगल चेंज केला आणि विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा खेळाडूंच्या अंगाशी येतं. अगदी त्याच इथे सुद्धा तेच काही घडलं असतं. नशिबाने साथ दिली आहे. करण मडवीचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. इथे बॉल हवेमध्ये खेळलेत परंतु फिल्डर अगदी सहजतेने बॉलपर्यंत पोहोचतोय. असं वाटलं होतं नो मॅन झोनकडे बॉल लँड करेल परंतु अगदी सेफली लँड केले बॉल हातामध्ये. कॅच पकडली गेली. फलंदाज क्रमांक 3 बाहेर. धावा उभ्या करता आल्या ते म्हणजे टीम जासईला. करण मडवीचं षटक पहिल्याच बॉलवरती डॉट. त्यानंतर विकेट मिळवली त्याने आपल्या टीमसाठी कॅच आउट स्वरूपामध्ये.
ऑप्शनच्या काहीसा बाहेर जाणारा बॉल. इथे स्वॅर ठरवला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव इथे मात्र टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते आणि एक्स्ट्राच्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली आहे. 28 ऑन द बोर्ड. मयूर साडी पुढचा बॉल. बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. बॉल चाललाय पुन्हा एकदा स्क्वेअर कडे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न धाडस तर केलं होतं, परंतु योग्य वेळी योग्य निर्णय म्हटला जाईल दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. मिलिंद म्हात्रे आणि मयूर. म्हात्रे बंजूंची जोडी. हाही बॉल गती कमी करून टाकला बॉल होता. इथून आणखीन एक डॉट बॉलची भर पडते. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅचमध्ये. टीमची एकूण धावसंख्येचा विचार केला ना तर धावसंख्या 29 झाली आहे. फार काही मोठी कामगिरी शेवटच्या षटकामध्ये करता आलेली नाहीये. परिणामी एकच रन आतापर्यंत खर्च केली गेली आहे. खोला टाकला बॉल. अपील तर झाली आहे, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त पाहायला मिळाला. एकच सिंगल रन आली आणि या सिंगल रनच्या बरोबरीने टीमची एकूण धावसंख्या 30 धावा. शेवटचा एक बॉल करण मडवी याच्या षटकातील ओव्हर द विकेट. त्यावेळेस पाहू शकता आपण ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला आहे. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे. 2 धावा इथे मात्र मिळतील का? नाही. रनआउटचा शिकार आणि इथून पहिल्या इनिंगला पूर्ण विराम. पहिली धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेला मात्र विकेट गमावला. म्हणजे टीम खंडोबा जासईने पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना जासई टीमने धावा बनवल्या 31. 32 धावांचं टार्गेट असणार आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी आणि या 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केलं जाईल संकेत भूमिका स्पोर्ट्स चिर्ले टीमच्या माध्यमातून पाहूया आणि ऐकूया. व्हॉइस ऑफ पळसपे मिस्टर दीपक पाटील सर यांना सेकंड इनिंगमध्ये. तत्पूर्वी टॉस आपण करणार आहोत. नेक्स्ट मॅच चला गावठाण आणि दिघोडे टीमचे कॅप्टन कृपया टॉस साठी यावं आपण. विनंती असेल दिघोडे सूरजचा संघ आणि त्याचबरोबर विनंती असेल गावठाण संघ गावदेवी गावठाण दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यावं आपण. आणि जसे या इनिंगला सुरुवात होईल पुन्हा एकदा आवाज तुमच्या समोर असेल दीपक पाटील सरांचा. थँक्यू.
हॅलो, चला फिल्डिंग लावून घ्या चासई संघ. 32 धावांचं टार्गेट ठेवण्यात आले. हॅलो, चिर्ले ग्रामपंचायतीचे सदस्य अक्काजी टकले गावठाण यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच मध्ये इंडियन ऍक्शन पाहायला मिळतील. दिगोडे संघाच्या विरोधामध्ये सामना आहे. परंतु सध्याच्या घडीला जाऊया मॅच कडे. 32 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ती करण मडवी आणि सार्थक घरत. खंडोबा 11 जासई प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल हा सामना वाचवायचा म्हटलं तर. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यावेळेस षडंबूल केलाय. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला. चेंडू जाईल सीमा पार. पहिल्याच बॉलवर चौकारानं टीमचा श्री गणेशा. पहिल्याच बॉलवर मात्र चौकारानं खातं उघडलं ते करणनं. ओ पुढे आला होता. फ्रंट फुटला येऊन पहा. एक हातामध्ये पिक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र बॅडी स्लॉंगर मॉडेलच्या दिशेनं. लगातारचा हा दुसरा चौकार. पहिला तर 31 धाबा सासई संघाच्या. 32 धाबांचं तुटपुंज असं लक्ष ठेवण्यात आलंय. आणि इकडे फुल टॉस होता. नो बॉल कॉल आणि बॉलला पाठवले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे धाडलाय. करंटच्या बॅटमधून येतोय षटकार. या धाबा 7 ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये आणि स्कोर जाऊन पोहोचेल तो तब्बल 27 या आकड्यावर.
अगदी एका हातानं वर घ्यायचा आणि गोलंदाजाची दाण बॅकफुटला जाऊन कट केला. यावेळेस मात्र फटका मात्र चाललाय तो कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकारांना टीमची टोटल 29-29. आणि गरज असेल ती अजूनही 3 धावांची. स्वागत केलं जाईल या ठिकाणी चिर्ले ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि त्याचप्रमाणे एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे आकाश टकले गावठाण यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी वैभवजी म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्य आकाशजी टकले यांना आपण या मंचावर सन्मानित करावं. तर स्वागत आहे आकाशजी टकले आपलं या स्पर्धेमध्ये. दिगोडे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. लगेच निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे मॅच संपल्या. कट केला होता आउटसाइड एज. पहा फ्लाइंग स्लिप कडे हा चेंडू आला होता. झेल जरूर होऊ शकला असता त्या ठिकाणी परंतु सुटला. एक धाव येते. रमाकांतजी गरज चिर्ले यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत. 30 धावा झाल्या धाव फलकावर. खंडोबा 11 जासे संघाचा खेळ अपेक्षेनुसार झालेला नाहीये. जासे संघ आमचे लोगो मास्टर नयनजी हवळ असतील त्यांच्या गावचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. इकडे एक धाव क्विक सिंगल घेण्यात आले. लाईक बायचा इशारा मात्र पंचांचा येतोय. फक्त एका धावेची गरज आहे. स्कोर इज लेवल. दिगोडे संघ चार्जअप वॉर्मअप करा आणि खेळाडू बाहेर येण्याची वाट पाहू नका. लगेच मैदानाचा ताबा घ्या. एका धावेची गरज. रिव्हर्सचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॉल चाललाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सामना मात्र जिंकलाय तो संकेत 11 भूमिका स्पोर्ट्स चिर्ले या संघानं सहजतेनं सफाईदारपणे विजय मात्र मिळवलाय तो खंडोबा 11 जासई संघावर. अभिनंदन टीम चिर्ले. हार्ड लक टीम खंडोबा 11 जासई. पुढच्या स्पर्धांसाठी जासई संघांना मी मनापासून शुभेच्छा देतोय आणि वळूया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे.